भारतीय जनता पक्षाचं अंगवस्त्र आहे. मी मागेही बोललो होतो. त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत. त्याच्यामुळे अमित शहाकडे जाऊन ते मागणी करू शकतात. पण देवेंद्र फडणवीस ऐकतील असं मला वाटत नाही. माझी जी काय माहिती आहे त्यानुसार त्याने आपले नगरसेवक शिंद्यांनी हे मुंबईतल्या ताज लँडसँड हॉटेलमध्ये बंद करून ठेवले. ज्यांनी शिवसेनेचे आमदार फोडले स्वतःचे, त्यांना स्वतःच्या नगरसेवकांची भीती वाटावी याचं मला आश्चर्य वाटतंय. आणि आमदार घेऊन ते महाराष्ट्रात नव्हते राहिले, ते सुरतला गेले होते सुरक्षित ठिकाणी. त्यांनी नगरसेवक सुद्धा सुरतला किंवा अहमदाबादला न्यायला पाहिजे होते. आमदारांना सुरतला नेलं आणि नगरसेवकांना इथे कोंडून ठेवलं. कारण त्यांच्यासाठी सुरक्षित जागा ही सुरत हीच आहे, जिथे भारतीय जनता पक्षाचं त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या राजवटीची सुद्धा भीती वाटते. याचा अर्थ असा आहे की स्वतःच्या राज्यात जिथे ते डेप्युटी CM आहेत, जिथे मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत, गृहमंत्री ज्यांच्याकडे भाजपकडे आहे, तरीही एकनाथ शिंदे यांना आपले नगरसेवक फोडले जातील, पळवले जातील, अपहरण केलं जाईल अशी भीती वाटत असेल तर ही महाराष्ट्राच्या राजकारणाची फार मोठी हास्य जत्रा आहे. तुम्ही किती काळ कोंडून ठेवणार हा माझा प्रश्न आहे. तुम्ही किती काळ कोंडून ठेवणार? जे नगरसेवक तुमचे आहेत ते मूळचे शिवसेनेचेच आहेत आणि त्यांना सुद्धा मनामध्ये आमच्यापर्यंत जे संदेश येत आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा मराठी अस्मितेची ज्योत किंवा मशाल ही धगधगते आहे. भारतीय जनता पक्षाचा महापौर होऊ द्यायचा नाही हे जवळजवळ सगळ्यांनी ठरवलेलं आहे. ठीक आहे, बघू ना काय होतंय ते. रावसाहेब, आताच आपण म्हटलं की जे गेलेले आहेत त्यांच्या मनातही ती धगधग आहे. त्याचाच असा संकेत येत आहेत का की जसं आपण कालही म्हणालेलं होतं की अजित पवारांच्या बाबतीत त्यांची घरवापसी होते, त्यावर तुम्ही सकारात्मकता दाखवली होती. आता हे जे तुम्ही विधान केलंय की जे शिवसेनेतनं गेलेले होते त्यांच्या मनातही धगधग आहे, याच्यातले घरवापसी होणार का? नगरसेवक जे आहेत सगळे जे निवडून आलेले आहेत त्यातले बरेचसे नवीन चेहरे आहेत. ते मूळचे शिवसैनिकच आहेत. ते मूळचे शिवसैनिकच आहेत. आणि जो शिवसैनिक असतो त्याच्या मनामध्ये मुंबईच्या संदर्भात एक वेगळी भावना आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचा महापौर होऊ देऊ नये असं एक सगळ्यांच्या मनामध्ये एक विचार आहे, असं आमच्या लक्षात आलेलं आहे. आणि जरी तुम्ही किती कोंडून ठेवलं तरी इतकी साधनं असतात संपर्काची, दळणवळणाची, संदेश देण्याची, त्यानुसार संदेश येतच असतात.